हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामिनी बालार या फूड चॅनलमध्ये. आज मी बनवणार आहे पंपकिन दाल राईस. त्यासाठी मी इथे एक पंपकिनचा छोटासा तुकडा घेतला. त्याचा वरचा हिस्सा काढून घ्यायचा आणि त्याला उभ्या स्लाइसमध्ये कट करून घेतलं. कट केलेले पंपकिनचे स्लाइस मी एका वाटीत काढून घेतले. त्याच वाटीमध्ये मी 1 चमचा तांदूळ आणि 2 चमचे मसूर डाळ घेतली. आमच्या इकडे पंपकिनला लाल भोपळा, डांगर किंवा फक्त भोपळा असं देखील म्हणतात. तुमच्या इकडे काय म्हणतात मला नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर मी ते कढई घेतली. त्यामध्ये 1.5 ग्लास पाणी गरम करायला ठेवायचं. पाणी गरम होईपर्यंत डाळ तांदूळ स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं. पाण्याला उकळी आली की त्यामध्ये डाळ तांदूळ आणि पंपकिन शिजायला टाकायचं. त्यानंतर घालायचे अर्धा टीस्पून हळदी पावडर, घालायचं थोडंसं चिमूटभर मीठ. मीठ ऑप्शनल आहे. तुमच्या बाळाला विदाऊट सॉल्ट आवडत असेल, तुमचं बाळ खात असेल तर तुम्ही नका घालू. गॅस कमी करून याला चांगलं 10-15 मिनिटं शिजून द्यायचं. तयार आहे आपला पंपकिन दाल राईस. त्यानंतर तुम्ही याला मॅशरने मॅश करून घ्या. जर तुमचं बाळ लहान असेल, तर याला मिक्सिंग ग्राइंडरमध्ये याची प्युरी तयार करून घ्या. बाळाच्या वयानुसार त्याची कन्सिस्टन्सी ठरवा. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल, तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. थँक बाय बाय.